हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू समर्थ सायन्स अकॅडमी. आपलं यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे एन्जॉय सायन्स. जर तुम्ही अजून आपलं चॅनल सबस्क्राईब नाही केलं आहे तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्रिप्शन बॉक्स पुढे असणारा बेल आयकन प्रेस करा आणि ऑल करा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आपल्या व्हिडिओजला लाईक करा आणि शेअर करा. आज आपण बघणार आहोत आयसोमेरिझम. 11th केमिस्ट्रीमध्ये बेसिक ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आयसोमेरिझम एक महत्त्वाची कन्सेप्ट आहे, ती आज आपण पाहणार आहोत. आयसोमेरिझमची डेफिनेशन, टाइप्स ऑफ आयसोमेरिझम्स विथ देअर एक्झाम्पल्स या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर बघा, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की याच्यावर सुद्धा बरेचसे MCQ एक्झाम्सला विचारलेही जातात. तर बघा, द फेनॉमिनॉन ऑफ existence of two or more compounds possessing the same molecular formula is known as isomerism. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपाऊंड्स, डिफरंट कंपाऊंड्स, पण त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल. ओके, कंपाऊंड्स डिफरंट बट मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल तर त्यांना आपण आयसोमेरिझम म्हणायचं. ओके, असे बरेचसे कंपाऊंड्स आहेत जे नेचरमध्ये प्रेझेंट आहेत. बरं, त्यांच्यात असणारी इलेमेंटची संख्या सेम आहे, म्हणजे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम येऊन जातो, पण ते कंपाऊंड एक्झिस्ट होताना वेगवेगळ्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट होतात. ओके, म्हणून त्या कन्सेप्टला आपण आयसोमेरिझम म्हणायचं. आणि असे जे डिफरंट कंपाऊंड्स आहेत ना, जे वेगवेगळ्या फॉर्ममध्ये प्रेझेंट आहे पण त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम असेल, तर अशा कंपाऊंड्सला एकमेकांचे आयसोमर्स म्हणायचे. द कंपाऊंड्स आर नोन ॲज आयसोमर्स ऑफ इच अदर. कुठले? जे कंपाऊंड्स त्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण स्ट्रक्चर डिफरंट आहे, अशा कंपाऊंड्सला आपण आयसोमर्स म्हणायचं एकमेकांचं. टू टाइप्स ऑफ आयसोमर्स आर ऑब्झर्व्ड इन द ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. दोन प्रकारचे आयसोमर्स आपल्याला स्टडी करायचे आहेत ऑर्गॅनिक कंपाऊंड्सचे. एक आहे स्ट्रक्चरल आयसोमेरिझम आणि दुसरा आहे स्टिरिओ आयसोमेरिझम. त्यापैकी या चॅप्टरमध्ये आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचा डिटेल स्टडी करणार आहोत. स्टिरिओ आयसोमेरिझम आपण अल्किनमध्ये आणि 12th एक आहे त्यातला, तो आपण 12th स्टडी करणार आहोत. तर आता आपण जस्ट स्ट्रक्चरल आयसोमेरिझम काय आहे त्याचं डिटेल एक्सप्लेनेशन घेऊया. स्टिरिओ आयसोमेरिझमची डेफिनेशन वगैरे तुम्हाला मी एक्सप्लेन करेल, पण डिटेल स्टडी तुम्हाला आत्ता नाही आहे, ह्या चॅप्टरला नाही आहे. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, when two or more compounds have the same molecular formula but different structural formulae, it is called as structural isomerism. म्हणजे दोन किंवा दोनपेक्षा जास्त कंपाऊंड्स आहेत ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण स्ट्रक्चर डिफरंट आहे. बरं, म्हणून स्ट्रक्चरल फॉर्म्युले त्याची डिफरंट असतात, तर त्यांना आपण म्हणायचं स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. डेफिनेशन एकदम सिम्पल आहे, इथेच तुमची पाठ होऊन जायला हवी. ओके, रिपीट करा बरोबर. वेन two or more compounds have the same molecular formula but different structural formulae, it is called structural isomerism, and that compounds are called as structural isomers. Okay, त्या कंपाऊंड्सला स्ट्रक्चरल आयसोमेर म्हणायचं आणि या फेनॉमिनॉनला स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणायचं. ओके, तर सिंपल डेफिनेशन आहे, तुमची इथेच पाठ होऊन जाईल. When different compounds have the same structural formula but different relative arrangement of groups or atoms in a space, it is different spatial arrangement of groups of atom, it is called as stereoisomerism. बघा, आता स्टिरिओआयसोमेरिझमची डेफिनेशन आहे. त्याच्यात काय असतं माहिती आहे का, सेम स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण आहे, मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, स्ट्रक्चरल फॉर्म्युला सेम आहे, फक्त ॲटम्सची किंवा ग्रुप्स ऑफ ॲटम्सची जी काही अरेंजमेंट असते ती स्पेशल अरेंजमेंट असते. जसं काही ग्रुप्स वरती सेम साईडला असतात, काही अपोजिट साईडला असतात. ओके, तर ते आपण अल्किन या चॅप्टरमध्ये बघणार आहोत की सेम साईडला काय म्हणायचं, अपोजिट साईडला ग्रुप आले तर काय म्हणायचं. किंवा 12th गेल्यावर तुम्हाला काही कंपाऊंड्स हे क्लॉकवाईज रोटेशन शो करतात, काही कंपाऊंड हे अँटी क्लॉकवाईज रोटेशन शो करतात, तर ते त्याचेही दोन प्रकार पडतात, ते आपण 12th बघणार आहोत. तर जस्ट स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणजे असा आयसोमेरिझम की याच्यात स्ट्रक्चरल फॉर्म्युला पण सेम असतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला पण सेम असतो, फक्त ग्रुप्सची जी अरेंजमेंट असते ती डिफरंट असते, स्पेशल अरेंजमेंट असते. ओके, त्यांना आपण स्टिरिओ आयसोमेरिझम म्हणायचं. त्याचे दोन प्रकार पडतात. जिओमेट्रिकल आयसोमेरिझम, जे आता मी तुम्हाला बोललो ना आपल्याला अल्किनमध्ये बघायचे. जिओमेट्रिकलचे पुन्हा दोन प्रकार पडतात, एक सिस असतो आणि एक ट्रान्स असतो.
तर सिस आयसोमर्स अँड ट्रान्स आयसोमर्स जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचे पुन्हा प्रकार पडतात. ते आपण ज्यावेळेस अल्किन हे पार्टमध्ये आयसोमेरिझम येईल त्यावेळेस तुम्हाला मी हे एक्सप्लेन करेल. त्यानंतर ऑप्टिकल आयसोमेरिझम 12th ला तुम्हाला हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये येतात. त्याचे 2 प्रकार पडतात, डेक्स्ट्रो आणि लिओ. ते पण आपण 12th ला बघूया. तर ह्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत स्ट्रक्चरल आयसोमेरिझम. आता बघा, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम पुन्हा एकदा डेफिनेशन सांगतो जी मी मागे पण सांगितली होती. when 2 or more compounds have same molecular formula but different structural formulae are said to be structural isomers. Okay, and this phenomenon is known as structural isomerism. Okay, तरी झाली स्ट्रक्चरल आयसोमेरिझमची डेफिनेशन. Structural isomerisms are further classified as chain isomerism, position isomerism, functional group isomerism, metamerism and tautomerism. स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे हे फर्दर क्लासिफिकेशन आहे की स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे अजून टाइप्स पडतात. ओके, स्ट्रक्चरल आयसोमेरिझमची डेफिनेशन तुमची पार्टची सुद्धा झाली असेल की आपण 3-4 वेळेस आतापर्यंत बोललो आहोत की त्याच्यामध्ये काय असणार आहे की सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो पण डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला असतो. त्याला आपण स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणायचं या फिनॉमिनॉनला, आणि त्या कंपाऊंड्सला आपण स्ट्रक्चरल आयसोमर्स म्हणायचं. त्याचे आपल्याला प्रकार पडत आहेत. कुठले कुठले? चेन आयसोमेरिझम, आपण एक एक डिटेल स्टडी करणार आहोत. चेन आयसोमेरिझम म्हणजे काय त्याचं एक्झाम्पल, पोझिशन आयसोमेरिझम म्हणजे काय त्याचं हे एक्झाम्पल, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम त्याचं एक्झाम्पल, टॉटोमेरिझम पुन्हा एक्झाम्पल सह आपण मेटामेरिझम, टॉटोमेरिझम हे सुद्धा एक्सप्लेन करणारच आहोत. ओके, चला फर्स्ट चेन आयसोमेरिझम. बघा, तुम्हाला मी कार्बन स्केलेटन शिकवले आहेत. त्यामध्ये बघा काही ब्रँच असतात, काही स्ट्रेट असतात. ओके, त्यामध्ये यन, आयसो, निओ हे तुम्हाला मी बेसिकमध्ये शिकवलेलं आहे. ओके, मग चेन आयसोमेरिझम म्हणजे काय की समजा इंग्लिशमध्ये बोलून घेऊ. when 2 or more compounds have the same molecular formula but different parent chain or different carbon skeleton, it is known as a chain isomerism and that isomers are known as chain isomers. म्हणजे काय की समजा 2 किंवा 2 पेक्षा जास्त कंपाऊंडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे पण चेन डिफरंट आहे, त्याची पॅरेंट चेन डिफरंट आहे. म्हणजे 4 कार्बनची स्ट्रेट चेन किंवा 4 कार्बनचा एखादा ब्रँच असलेला कंपाऊंड. ओके, मग एका ठिकाणी कार्बनचं स्केलेटन स्ट्रेट आहे, एका ठिकाणी कार्बन 3 स्ट्रेट आणि एक सेकंड पोझिशनला सपोज ब्रँच येऊन गेला, असे 4 कार्बन झाले. त्या पद्धतीने कार्बनची संख्या सेम फक्त कार्बन स्केलेटन डिफरंट झालं तर त्याला काय म्हणायचं? चेन आयसोमर्स. ओके, फॉर एक्झाम्पल मॉलिक्युलर फॉर्म्युला C4H10. ओके, C4H10 तर बघा स्ट्रक्चर आहे तुमच्या समोर. CH3 CH2 CH2 CH3 CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3. काउंट द कार्बन्स 1 2 3 4 आले. C4 हायड्रोजन्स काउंट करून बघा. 3 आणि 2 5 आणि हे 3 आणि 2 5, 5 आणि 5 10. ओके, C4H10. ओके, तुम्हाला मी शिकवलंय की लॉंगेस्ट कार्बन चेन 4 आहे तर त्याला आपण ब्युटेन बोलतो. स्ट्रेट चेन आहे म्हणून आपण त्याला एन ब्युटेन बोलायचं. ओके, तर हा एन ब्युटेन आहे. ओके, तर एन का? कारण की ही स्ट्रेट चेन आहे. आता मी काय करतो बघा, पुन्हा एक दुसरं कंपाऊंड काढतो. तर दुसरं कंपाऊंडचं स्ट्रक्चर बघा. CH3 CH CH3 CH3 ही कार्बनचं स्केलेटन बघा, स्ट्रेट चेन. ओके, इथे बघा एक ब्रँच पण कार्बनची संख्या काउंट करून बघा 1 2 3 4. हायड्रोजनची संख्या काउंट करा 3 3 6 3 9 आणि हा 1 10. कार्बनची संख्या सेम, हायड्रोजनची संख्या सेम, याचाच अर्थ मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम. दोघं स्ट्रक्चरचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पण हे स्ट्रक्चर एन म्हणजे स्ट्रेट चेन आहे. तिथे सेकंड पोझिशनला एक मिथिल आला आणि तुम्हाला शिकवले मी ऑलरेडी, सेकंड पोझिशनला एक जर मिथिल आला तर त्याला आपण आयसो बोलतो. तर हा कोण आहे? आयसोब्युटेन. स्ट्रेट चेन एन ब्युटेन, सेकंड पोझिशनला एक मिथिल आला म्हणून आयसोब्युटेन. दोघांचे नाव डिफरंट, दोघांचे स्ट्रक्चर डिफरंट. कोणामुळे स्ट्रक्चर डिफरंट झालं? कार्बनच्या स्केलेटनमुळे, कार्बनच्या चेनमुळे. इथे स्ट्रेट चेन आहे, इथे ब्रँच चेन आहे म्हणून याला काय म्हणायचं? चेन आयसोमेरिझम. ओके, तर हे एक्झाम्पल आहे चेन आयसोमेरिझमचं. तुम्ही अदर एक्झाम्पल्स पण घेऊ शकतात. सपोज तुम्ही 5 कार्बन घेतले, तुम्ही म्हणणार एन पेंटेन. तुम्ही एक ब्रँच दाखवली, सेकंड पोझिशनला एक मिथिल लिहिला आयसोपेंटेन. अजून तुम्ही सेकंड पोझिशनला 2 ब्रँचेस दाखवल्या, तुम्ही म्हणू शकतात निओपेंटेन
या पद्धतीने तुम्ही डिफरंट आयसोमर्स काढू शकतात. कार्बनची चेन बदलल्यामुळे त्यांचं स्ट्रक्चर बदलतंय, म्हणून त्याला चेन आयसोमेरिझम म्हणाय. दुसरं बघा, पोझिशन आयसोमेरिझम. सपोज काही फंक्शनल ग्रुप्स आपण इन्व्हॉल्व करतो. बघा, जसं आपण फर्स्ट पोझिशनला अल्कोहोल असेल तर 1 OL म्हटलं, सेकंड पोझिशनला अल्कोहोल गेला तर 2 OL म्हटलं, किंवा डबल बॉन्डची पोझिशन फर्स्ट पोझिशनला आहे तर 1 ENE, डबल बॉन्डची पोझिशन सेकंड पोझिशनला आहे तर 2 ANE. म्हणजे समजा इलेमेंटची संख्या सेम आहे, बरोबर, म्हणजे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे, पण फंक्शनल ग्रुप जर दुसऱ्या पोझिशनवर गेला, बरोबर, फंक्शनल ग्रुपची पोझिशन डिफरंट असेल तर त्याला काय म्हणायचं? पोझिशन आयसोमेरिझम. द फिनॉमिनॉन इन विच डिफरंट कंपाउंड्स हॅव्हिंग द सेम फंक्शनल ग्रुप ॲट अ डिफरंट पोझिशन ऑन द पॅरेंट चेन इज नोन ॲज अ पोझिशन आयसोमेरिझम. पॅरेंट चेन मध्ये फंक्शनल ग्रुपची जागा ही वेगळी असेल. ओके, सपोज फर्स्ट पोझिशनला असेल किंवा सेकंड पोझिशनला असेल किंवा थर्ड पोझिशनला असेल तर नाव सुद्धा बदलेल. नाव बदललं याचा अर्थ स्ट्रक्चर सुद्धा बदललेलं आहे, पण कार्बनची संख्या किंवा फंक्शनल ग्रुप मात्र सेम आहे, म्हणून त्याला म्हणायचं पोझिशन आयसोमेरिझम. फॉर एक्झाम्पल आपण घेऊ C4H8 हा मॉलिक्युलर फॉर्म्युला. याचा अर्थ काय? त्या कंपाऊंडमध्ये 4 कार्बन्स आणि 8 हायड्रोजन्स आहेत. बघा, एक CH3 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 हा आहे अल्कीन. किती कार्बनचा अल्कीन आहे? 4 कार्बनचा. डबल बॉन्ड कुठल्या पोझिशनला आहे? 1, 2 सेकंड पोझिशनला. 4 कार्बन सेकंड पोझिशनला डबल बॉन्ड. नाव काय असतं मुलांनो? लगेच मला खाली कमेंट बॉक्स असतो त्याच्यात लिहून दाखवा. 4 कार्बन आहे सेकंड पोझिशनला डबल बॉन्ड, तर नाव काय असतं? यस, ब्यूट 2 ENE. ओके, आता त्याचं दुसरा कंपाऊंड सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला असताना CH2 डबल बॉन्ड CH CH2 CH3. आता बघा, फर्स्ट पोझिशनलाच डबल बॉन्ड, काय नाव येईल याचं? ब्यूट 1 ENE. ओके, इथे कार्बनची संख्या किती आहे? 4. इथे सुद्धा कार्बनची संख्या 4. हायड्रोजन 3 आणि 3 6 हा 7 आणि 1 8. 3 आणि 2 5 6 7 आणि 1 8. म्हणजेच मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचा सेम आला, पण डबल बॉन्डची पोझिशन डिफरंट आली, म्हणजेच फंक्शनल ग्रुप डिफरंट. बरोबर, म्हणजे डबल बॉन्डची पोझिशन डिफरंट. फंक्शनल ग्रुपवर म्हणजे फंक्शनल ग्रुप जो आहे सेम फंक्शनल ग्रुप आहे, फंक्शनल ग्रुप सुद्धा सेम आहे, पण त्याची पोझिशन डिफरंट, तर त्याला काय म्हणायचं? पोझिशन आयसोमेरिझम. ओके, जिथे फंक्शनल ग्रुप सेम आहे, ओके, फक्त त्याची पोझिशन बदलते, त्याला काय म्हणायचं मग? पोझिशन आयसोमेरिझम. ओके, आता पुढचं फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. असे कंपाऊंड्स की ज्यांच्यात फंक्शनल ग्रुप वेगवेगळे होऊन जातात, म्हणजे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पण फंक्शनल ग्रुपच डिफरंट, तर त्यांना काय म्हणायचं? फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. द फिनॉमिनॉन इन विच डिफरंट कंपाऊंड्स विथ द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला हॅव डिफरंट फंक्शनल ग्रुप्स इज नोन ॲज अ फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम. ओके, म्हणजे असे कंपाऊंड्स ज्यांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम पण फंक्शनल ग्रुप्स डिफरंट. डेफिनेशन लगेच पाठ होऊन जायला हवी, नाव समजल्याबरोबर तुम्हाला डेफिनेशन यायला हवी की याला फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझमच का म्हटलं, कारण की याच्यात फंक्शनल ग्रुप डिफरंट आहे. ओके, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. ओके, फॉर एक्झाम्पल मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6O, कार्बनची संख्या 2, हायड्रोजन 6 आणि 1 ऑक्सिजन. बघू याचे कुठले कुठले 2 फंक्शनल ग्रुप्स मिळतात. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये लिहून द्यायचं आहे की हे 2 फंक्शनल ग्रुप कुठले आहेत. बघा, पहिला कुठला फंक्शनल ग्रुप असतो मुलांना? तुम्हाला मी एक टेबल शिकवला होता ज्याच्यात सांगितलं की आजूबाजूला अल्किल ग्रुप आणि मध्ये ऑक्सिजन असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचं नाव आहे डायमिथिल इथर, कारण की 2 मिथिल ग्रुप एका ऑक्सिजनला कनेक्टेड आहे. डायमिथिल इथर, किंवा त्याचं IUPAC नेम असतं मिथॉक्झी मिथेन. आता इथे बघा, CH3CH2OH CH3CH2OH OH माहिती मुलांना? अल्कोहोल. ओके, म्हणजे याचा फंक्शनल ग्रुप इथर, त्याचा फंक्शनल ग्रुप अल्कोहोल. कार्बनची संख्या बघा 1 2, हायड्रोजन 3 आणि 3 6, ऑक्सिजन 1. इथे कार्बन मोजा 1 2, बरोबर, हायड्रोजन 3 आणि 2 5 आणि 1 6, ऑक्सिजन 1. दोघांमध्ये असणारी एलिमेंट सेम म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, पण इथे ऑक्सिजन आहे, दोघं साईडला अल्किल ग्रुप्स आहेत म्हणजे तो इथर आहे,
तर इथे OH आहे म्हणजे तो अल्कोहोल आहे. याचं नाव डायमिथिल इथर किंवा IUPAC द्यायचं असेल तर मिथॉक्झी मिथेन शिकवलंय तुम्हाला हे नॉमेनक्लेचर. मिथिल अल्कोहोल किंवा मिथेनॉल, इथिल अल्कोहोल किंवा इथेनॉल 2 कार्बन आहेत. त्या पद्धतीने आपण फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम एक्सप्लेन केला. ओके, पुढे बघा मेटामेरिझम. आता काही विशिष्ट असे फंक्शनल ग्रुप्स असतात, जसं कीटोन झाला किंवा आता मी घेतलेला इथर झाला, तर ह्या काही विशिष्ट फंक्शनल ग्रुपसाठीच फक्त मेटामेरिझम ही कन्सेप्ट असते. ओके, किंवा त्याच्या पुढचे असणारं टॉटोमेरिझम. विशिष्ट फंक्शनल ग्रुप्समध्येच फक्त हे 2 कन्सेप्ट येतात, 2 प्रकारचे आयसोमर येतात. तर मेटामेरिझम म्हणजे काय? डिफरंट कंपाऊंड्स विथ द सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला. बघा, सुरुवात सेमच आहे, प्रत्येक डेफिनेशनची सुरुवात हेच आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम आहे. अँड द सेम फंक्शनल ग्रुप, मेटामेरिझम मध्ये फंक्शनल ग्रुप सुद्धा सेम असणार, बट हॅव्हिंग अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ॲटम्स ऑन आयदर साइड ऑफ फंक्शनल ग्रुप इज रेफर्ड ॲज मेटामेरिझम अँड द आयसोमर्स आर नोन ॲज मेटामर्स. बघा, काही विशिष्ट फंक्शनल ग्रुपसाठीच आपल्याला हे घ्यायचं आहे की फंक्शनल ग्रुपच्या शेजारी असणारी कार्बन्सची संख्या ही वेगवेगळी असणार, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला मात्र सेम असेल. ओके, जसं मी तुम्हाला एक्झाम्पल जर दिलं ना, लगेच तुम्हाला समजून जाईल की एक पर्टिक्युलर फंक्शनल ग्रुप, जसं ऑक्सिजन इथरमध्ये बघितला की सपोज त्याच्या आजूबाजूला असणारी कार्बनची संख्या ही मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये बघितलं तर सेम येतोय, पण ज्यावेळेस आपण वेगवेगळे कंपाऊंड्स लिहिणार तर तिकडे असणारे अल्किल ग्रुप्स हे डिफरंट झाले, किंवा त्याला मेटामेरिझम म्हणायचं. जसं फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, मॉलिक्युलर फॉर्म्युला घेऊया C4H10O. ओके, कार्बनची संख्या 4 असायला हवी, हायड्रोजन 10 असायला हवे आणि ऑक्सिजन 1 असायला हवं. पण इथे तुम्हाला फंक्शनल ग्रुप बदलायचा नाही, इथे फंक्शनल ग्रुप मात्र काय ठेवायचं आहे, सेम. कारण की तुम्ही फंक्शनल ग्रुप जर बदलून टाकला, एक इथर घेतला तर मिनिंग डायरेक्ट चेंज होऊन जाईल. ओके, तर चेक करूया C4H10O कुठले कुठले कंपाऊंड्स आपल्याला मिळू शकतात. चेक करा, CH3, CH2O, CH2, CH3. मुलांना ऑक्सिजनच्या दोघं साईडला इथिल ग्रुप आहे, म्हणजे इकडच्या साईडला कार्बन 2 आहेत, इकडच्या साईडला पण कार्बन 2 आहेत. ओके, नंबर ऑफ कार्बनचं डिस्ट्रीब्युशन इकडे पण 2 आहे, इकडे पण 2 आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला चेक करून घेऊया. 1, 2, 3, 4. यस, कार्बन 4, 3 आणि 2 5 आणि इकडचे 5, 10 हायड्रोजन आणि हा एक सिंगल ऑक्सिजन. करेक्ट, मॉलिक्युलर फॉर्म्युलाला. इथे इथिल आहे, इथे इथिल आहे, म्हणजे तुम्ही डाय इथिल इथर म्हणू शकता, जसं आपण मागच्या वेळेस मिथिल म्हटलं. इथॉक्झी इथेन पण म्हणू शकतात. बरं, हा इथॉक्झी इथेन झाला. आता बघा पुढे, सेम कार्बनची संख्या असेल, सेम फंक्शनल ग्रुप असेल, पण डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन्स ऑन आयदर साइड ऑफ फंक्शनल ग्रुप डिफरंट असेल. जसं बघा, मी इकडचा एक CH2 काढून इकडे देऊन देऊ, म्हणजे काय झाला मग, CH3O, CH2, CH2, CH3. एका साईडला 1 कार्बन आला, एका साईडला 3 कार्बन आले. कार्बनची संख्याचं डिस्ट्रीब्युशन वेगवेगळं झालं, बरोबर, पण मॉलिक्युलर फॉर्म्युला दोघांचा सेम असणार आहे. कार्बन मोजून बघा, 1, 2, 3, 4. हायड्रोजन 3 आणि 2 5 आणि हे पुन्हा 3 आणि 2 5, 10 आणि एक ऑक्सिजन. मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, इवन फंक्शनल ग्रुप सेम, फक्त त्या फंक्शनल ग्रुपच्या अक्रॉस कार्बनची संख्या डिफरंट असेल तर त्याला मेटामेरिझम आणि ह्या आयसोमर्सला मेटामर्स म्हणतात. याचं नाव लिहिणार मिथॉक्झी, जो लहान असतो तो अल्कॉक्झी, जो मोठा असतो तो प्रोपेन. तुम्ही 1 मिथॉक्झी प्रोपेन पण म्हणू शकतात. ओके, किंवा मिथॉक्झी प्रोपेन. पुढे लास्ट टॉटोमेरिझम. ओके, टॉटोमेरिझम काय, आता हा पण एक विशिष्ट असा फंक्शनल ग्रुप आहे, याला सुद्धा कंडिशन असतात. बरं, जसं मेटामेरिझममध्ये मी कंडिशन बोललो की सेम फंक्शनल ग्रुपमध्ये असायला हवं आणि तिथे ऑक्सिजनच्या अक्रॉस किंवा कार्बोनिल ग्रुप असेल त्याच्या अक्रॉस. ओके, अशा विशिष्ट फंक्शनल ग्रुपसाठीच तो आपण घेत असतो. तसंच टॉटोमेरिझम सुद्धा, सेम कंपाऊंड एक्झिस्ट ॲज अ मिक्सचर ऑफ 2 or more structurally distinct molecules which are in a rapid equilibrium with each other. This phenomenon is referred as tautomerism. Such interconverting isomers are called as tautomers. म्हणजे ही अशी कंपाऊंड्स आहेत की जी डिफरंट स्ट्रक्चर शो करतात, पण ते दोघं स्ट्रक्चर्स जे असतील ना ते एकमेकांमध्ये इंटर कन्वर्ट होऊ शकतात. दोघांचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम होईल, पण ती 2 स्ट्रक्चर एकमेकांमध्ये रॅपिडली इंटर कन्व्हर्टिबल असतात. ओके, जसं कीटोन आणि इनॉल. तर याचं बेस्ट एक्झाम्पल आहे आपल्याकडे कीटो इनॉल फॉर्म. तर कीटो इनॉल फॉर्म काय आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतोच. आधी बघा,
Keto-enol tautomerism is a very common form of tautomerism. तर डायरेक्टली तर फंक्शनल ग्रुपच आहे कीटोन. इन म्हणजे डबल बॉन्ड, OL म्हणजे अल्कोहोल. तर कीटोनचं इन OL मध्ये कशा पद्धतीने कन्व्हर्जन होतं ते मी तुम्हाला एक्झाम्पलने एक्सप्लेन करेलच. इट इज फाउंड इन अ कार्बोनिल कंपाऊंड. मोस्टली हे कुठे फाउंड होतं? कार्बोनिल कंपाऊंड मध्ये. हेअर हायड्रोजन ॲटम शिफ्ट, तिथे हायड्रोजन ॲटम शिफ्ट होतो रिव्हर्सिबली फ्रॉम अल्फा कार्बन ऑफ द कीटोन फॉर्म टू ऑक्सिजन ॲटम ऑफ द इनॉल. कसं ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतोच. आता हे झालं थेअरी. आणि थेरॉटिकलपेक्षा ज्यावेळेस आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेतो ते अजून जास्त समजतं. हे जे बी मी तुम्हाला आता इथे वाचून सांगितलं ते मी तुम्हाला एक्झाम्पलमध्ये एक्सप्लेन करतो. बघा एक्झाम्पल बघा. हा कीटोन आहे बरोबर. हा एक कीटोन आहे. तर नीट जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर याच्यात कार्बनची संख्या 3 आहे, हायड्रोजन 6 आहेत आणि ऑक्सिजन 1 आहे बरोबर. तर फंक्शनल ग्रुप आहे ते C डबल बॉन्ड O. C डबल बॉन्ड Oच्या शेजारचा कार्बन म्हणजे अल्फा कार्बन. मग हा एक अल्फा कार्बन आहे तर C डबल बॉन्ड Oच्या शेजारी हा पण कार्बन आहे म्हणजे हा पण अल्फा कार्बन आहे. ओके, इथे 2 अल्फा कार्बन आले. आता मी काय करतो बघा, या कुठल्या पण एका अल्फा कार्बनचा हायड्रोजन शिफ्ट करूया. सपोज इथे 3 हायड्रोजन आहेत ना, मग मी याचा एक हायड्रोजन शिफ्ट करतो, ह्या ऑक्सिजनला देतो. 3 पैकी 1 या ऑक्सिजनला दिला म्हणजे तो झाला OH. इथे 3 हायड्रोजन्स होते, 1 दिला म्हणून झाला CH2. हे करत असताना, हे हायड्रोजन शिफ्ट करत असताना आपल्याला डबल बॉन्ड सुद्धा शिफ्ट करावा लागेल, नाही तर मग कार्बनची व्हॅलेन्सी आपली चुकून जाईल. ओके, मग काय करावं लागेल, इथून एक हायड्रोजन याला दिला तर इथला डबल बॉन्डचा एक बॉन्ड इथे शिफ्ट करून टाका. आता चेक करा, कार्बनची व्हॅलेन्सी 4 बरोबर आली. समजा तुम्ही डबल बॉन्ड इथेच राहू दिला असताना तर हा एक बॉन्ड आणि 2 हायड्रोजन 3च व्हॅलेन्सी राहिली असती. आता चेक करा, 2 बॉन्ड्स आणि 2 हायड्रोजन 4 व्हॅलेन्सी कंप्लीट होते. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 असते, बघा इथे 2 बॉन्ड्स, इथे बघा 1 बॉन्ड आणि 1 हायड्रोजन झाली. ऑक्सिजनची व्हॅलेन्सी पण कंप्लीट. ओके, तुम्ही डबल बॉन्ड राहू दिला असता तर ऑक्सिजनची व्हॅलेन्सी 2 बॉन्ड आणि 1 हायड्रोजन 3 झाली असती. ओके, मग नेमकं केलं काय आपण की या कीटोनचं कन्व्हर्जन इनॉल मध्ये केलं. इन ऑल, इन म्हणजे डबल बॉन्ड, OL म्हणजे अल्कोहोल. कसं केलं पुन्हा एकदा सांगतो. तुम्ही यासाठी हाच करायचा का, हा नाही करू शकत का? यस, तुम्ही हा पण करू शकले असते. हा इथे शिफ्ट केला असता तर डबल बॉन्ड इथे आला असता, इथे CH2 झाला असता. जसं मी इथे करू, इथून एक H याला दिला म्हणून तो OH झाला, इथे एक कमी झाला. इथला डबल बॉन्डचा एक बॉन्ड इथे शिफ्ट केला, इथे सिंगल झाला, इथे डबल झाला. याला कीटो इनॉल फॉर्म असं म्हणतात. ओके, चला चेक करू नाव. याचं नाव आहे डायमिथिल कीटोन. ह्याचं नाव आहे 3 लॉंगेस्ट कार्बन चेन म्हणजे प्रॉप. त्याच्या फर्स्ट पोझिशनला डबल बॉन्ड म्हणून 1 EN, त्याच्या सेकंड पोझिशनला OH म्हणजे 2 OL. ओके, शिकवले तुम्हाला. बघा हा कीटो इन ऑल बरोबर. कीटो इनॉल हे एकमेकांमध्ये इंटर कन्व्हर्टिबल असतात. आता याचं कन्व्हर्जन याच्यात कसं होतं समजून घ्या. समजा मी हा डबल बॉन्ड इथे शिफ्ट करेल. ओके, हा डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड इथे शिफ्ट करेल तर हा H मी इथे देऊ शकतो. मग सपोज याला जर मी डबल बॉन्ड दिला तर हा बघा डबल बॉन्ड झाला. ऑक्सिजनचा H याला देऊन टाकेल या CH2ला. बरं, मग CH2ला जर देऊन टाकला तर CH2 काय होणार आहे, CH3. त्या पद्धतीने आपल्याला कीटो इनॉलचं इंटर कन्व्हर्जिबल होतं हे याच्यावरनं समजतं. आणि हे एक स्पेसिफिक असं एक्झाम्पल झालं टॉटोमेरिझमचं. ओके, मॉलिक्युलर फॉर्म्युला जर चेक केला, 3 कार्बन C3, हायड्रोजन 6 आणि ऑक्सिजन 1. दोघं ठिकाणी सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला, पण त्यांची जी अरेंजमेंट आहे तर फंक्शनल ग्रुपची ते 2 इंटर कन्व्हर्टिबल आपल्याला स्ट्रक्चर दिले, तर यालाच आपण काय म्हणायचं, टॉटोमेरिझम. ओके, एकदा फास्ट रिवाइज करूया. आयसोमेरिझम त्याचे 2 प्रकार सांगितले, स्ट्रक्चरल आयसोमेरिझम, स्टिरिओ आयसोमेरिझम. स्ट्रक्चरल आयसोमेरिझम म्हणजे 2 or more compounds with the same molecular formula but different structural formula. Stereoisomerism म्हणजे 2 or more compounds with the same structural formula but different spatial arrangements of groups or atoms. त्याचे 2 प्रकार, स्टेरिओइसोमेरिझमचे ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम, ऑप्टिकल आयसोमेरिझम. तुम्हाला मी ऑलरेडी बोललो, ज्योमेट्रिकल आयसोमेरिझम आपल्याला अल्किनमध्ये बघायचं आहे. त्याचे पुन्हा 2 टाईप पडतात, ट्रान्स आणि सिस. ट्रान्स आयसोमर, सिस आयसोमर. ऑप्टिकलचे पण 2, D आणि L, डेक्स्ट्रो अँड लिओ. ते आपण 12th बघूया. स्ट्रक्चरल आयसोमेरिझमचे पुन्हा टाइप्स पडतात, चेन आयसोमेरिझम, पोझिशन आयसोमेरिझम, फंक्शनल ग्रुप आयसोमेरिझम, मेटामेरिझम, टॉटोमेरिझम. चेन आयसोमेरिझम फक्त कार्बन स्केलेटन किंवा कार्बनची चेन बदलल्यामुळे.
डिफरंट कार्बन स्केलेटन होतं चेन आयसोमेरिझम. पोझिशन आयसोमेरिझम मध्ये डिफरंट पोझिशन ऑफ द फंक्शनल ग्रुप सेम, फक्त त्याची पोझिशन डिफरंट होती त्या कार्बन स्केलेटनवर. फंक्शनल ग्रुपच डिफरंट होती डायरेक्टली. कार्बन किंवा इतर इलेमेंटची संख्या सेम होती पण फंक्शनल ग्रुप डिफरंट होते. अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्बन ॲटम्स ऑन आयदर साइड ऑफ फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुपच्या आजूबाजूला कार्बनची संख्या ही डिस्ट्रीब्यूट करताना अनइक्वल केली, पण मात्र मॉलिक्युलर फॉर्म्युला ह्या चारींमध्ये सेम. इवन टॉटोमेरिझम मध्ये सुद्धा मॉलिक्युलर फॉर्म्युला सेम, फक्त इथे रॅपिडली इंटर कन्व्हर्टिंग स्ट्रक्चरल आयसोमर्स होते. जसं कीटोचं इनॉल होऊ शकतं किंवा इनॉलचं कीटो होऊ शकतं. त्या पद्धतीने आपण आज टाइप्स ऑफ आयसोमेरिझम इन डिटेल एक्सप्लेन केलं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा. अजून काही डिफिकल्टी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकतात. थँक्स फॉर वॉचिंग. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलचं नाव आहे एन्जॉय सायन्स.